नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या आमची सांगली हरित सांगली या उपक्रमाचा भाग म्हणून पलूस नगर परिषद हद्दीतील यशवंतनगर गंजीखाना ऑक्सिजन पार्क येथे गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी वृक्षारोपण मोहीम पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की लावलेल्या झाडांचे जतन करणे हेच खरे वृक्षारोपण असून याच माध्यमातून भावी पिढीला एक उत्तम व आरोग्यदायी ठिकाण देणे आपली जबाबदारी आहे। तसेच या ठिकाणी नागरिकांसाठी एक उत्तम विरंगुळ्याचे ठिकाण निर्माण व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी नगर परिषदेमार्फत शहरात राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली। तसेच नगर परिषदेने तयार केलेल्या कंपोस्ट खताला हरित ब्रँड मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। या कार्यक्रमाला उपवन संरक्षक गवते, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय लांघी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, प्रभारी प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार दीप्ती रिठे, गटविकास अधिकारी रमेश कदम, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, पंडित विष्णू दिगंबर, श्री समर्थ इंग्लिश स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी तसेच यशवंतनगर व पलूस शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।